हरे कृष्ण रामकृष्ण हरी सर्वांचे स्वागत आहे या नव्या व्हिडिओमध्ये। आपण या व्हिडिओत विशेष करून 15 मार्चला येणाऱ्या पापमोचनी एकादशीबद्दल चर्चा करणार आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही शंका आहे की एकादशी कधी आहे, तर स्पष्टपणे रविवारच्या दिवशी 15 मार्चला तुम्हाला एकादशीचा व्रत धरायचा आहे आणि 16 तारखेला सकाळी सूर्योदयानंतर तुम्ही व्रताचं उद्यापन म्हणजे पारण करू शकता। तर या पापमोचनी एकादशीचं फार सुंदर असं महात्म्य एका श्लोकात भविष्योत्तर पुराणाच्या श्लोकात सांगितलेलं आहे। त्याच्यात म्हटले, एतत् व्रत प्रभावेन सर्व पाप विनाशनम पिशाचत्वामुच्यते वै नर पाप समन्वितः। एखादा व्यक्ती जीवनभर त्याने पाप केलेला असेल तर त्या व्यक्तीचं जे पाप आहे, संपूर्ण जीवनाचे पाप क्षणात भस्म होऊ शकतात, अशी ही पापमोचनी एकादशी आहे। आणि एखाद्या व्यक्तीचं जर पिशाच योनीमध्ये दुर्गती झालेली असेल तर त्या व्यक्तीला देखील मुक्ती मिळू शकते। आणि ही जी एकादशी आलेली आहे, बरेच काही योग घेऊन आलेली आहे। एकादशी ही स्वतःमध्ये पण एक परमपवित्र योग आहे, सोबत काही चांगले फळ देणारे देखील योग असतात। तर भविष्योत्तर पुराणानुसार हजारो गोदानाचं फळ देणारी ही विशेष एकादशी आलेली आहे। आणि धर्मसिंधू, निर्णयसिंधू अशा ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की भगवान श्री विष्णू चतुर्भुज रूपात जर आज तुम्ही शंख चक्र गदा पद्म स्वरूपाचं जर ध्यान केलं किंवा त्यांची पूजा अर्चा केली तर तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होऊ शकते। आणि याच दिवशी प्रदोष पण आलेला आहे आणि रविवारचा दिवस असल्यामुळे रवी म्हणजे सूर्यदेव आणि ज्यांना भानू पण म्हटले जातं, तर स्पष्ट असं वर्णन आहे स्कंदपुराणामध्ये ब्रह्मोत्तर खंड प्रदोष महात्म्यामध्ये की भानुवारे प्रदोषस्तु सर्व रोग निवारण। तर जर रविवारच्या दिवशी प्रदोष आला तर अत्यंत महत्त्वपूर्ण योग आलेला असतो की तुमच्या सर्व रोगांचं निवारण करणारा हा विशेष योग असतो। आयु प्रवर्धनम चैव सौभाग्यम च विवर्धयेत। तुमचं सौभाग्य, आयु आणि विशेष करून तुम्हाला आरोग्य प्रदान करणारा हा प्रदोष असतो। तर या दिवशी एकादशीचा तर लाभ आहे, तर सोबत सोबत तुम्हाला प्रदोष व्रताचाही लाभ होणार आहे। म्हणून उत्तमरित्या 15 तारखेला एकादशीचा व्रत प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा। आता फाल्गुन महिन्याचा कृष्ण पक्ष आहे, रविवारचा दिवस येत आहे आणि या दिवशी धनिष्ठा नावाचं नक्षत्र आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण नक्षत्रामध्ये ही एकादशी आलेली असून आणि या दिवशी अत्यंत शुभ असा शिवयोग आलेला आहे। भगवान शिवांना अत्यंत प्रिय एकादशी व्रत आणि शिवयोगाचा हा एक विशेष संयोग आहे। या दिवशी भगवान श्री नारायण आणि भगवान श्री महादेव यांचा सुंदर असं तुम्ही पूजा अर्चा करून एकादशीचा व्रत, प्रदोषचा व्रत करू शकता। तर या एकादशीची सुंदर अशी माहिती आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथात मिळते। काय आहे, पराशर संहितेमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की रविवारी जर धनिष्ठा नक्षत्र येत असेल तर ते नक्षत्र सिद्धियोग निर्माण करतं। तुमच्या प्रत्येक कार्याला यशस्वी करण्यासाठी हे जे सिद्धियोग आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी। तर तुम्ही जे काही भजन करता, जर या काळात भजन केलं तर ते विशेष फळ देणारं असतं। तसं हरिभजन कोणत्याही काळात पवित्र आणि फळ देणारच असतं, पण जसं ज्याप्रमाणे ऑफर असतात त्या ऑफरमध्ये जर आपण काही खरेदी केलं तर त्यावर भरपूर असा लाभ आपल्याला प्राप्त होतो। तर आध्यात्मिक ऑफर आहे, या दिवशी आपण अधिकाधिक हरिभक्ती किंवा हरिभजन करू शकता। नारद संहितेनुसार असं म्हटलेलं आहे की रविवारी त्रयोदशी तिथी किंवा शिवयोग यांचा संयोग आल्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण असा विजय योग येतो। विशेष करून शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी आपण या विजय योगाचा लाभ करू शकतो आणि जे काही आपले अपूर्ण प्रलंबित कार्य राहिले असतील तेही पूर्ण करण्यासाठी या विजय योगाचा फायदा होतो। आणि भृगसंहिता आहे त्यानुसार धनिष्ठा नक्षत्रात सूर्याची ऊर्जा वृद्धिंगत होते। आता नक्षत्र धनिष्ठा आहे तर तुम्हाला भरपूर असं त्या दिवशी लाभ होणार आहे। जे या दिवशी दान करतात वैष्णवांना किंवा गोदानासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता तर तुमचं ते फळ अक्षय होतं। विशेष करून जे काही हरिभजन भक्तीमधल्या गोष्टी, ग्रंथ वाचन वगैरे या दिवशी अतिशय महत्त्वाचं असतं। पण बऱ्याच वेळा आपण काही चुका करून बसतो, म्हणजेच एकादशीच्या दिवशी काय करावं काय करू नये ह्या गोष्टी वरवररित्या आपल्याला भरपूर माहीत असतात, बरेच व्हिडिओ पाहतो, पण एक्झॅक्टली या दिवशी काय करावं आणि काय करू नये। तर बघा,
तुम्हाला करण्यामध्ये भगवंताची पूजा आराधना मी अगोदर सांगितली, सोबत महादेवाचीही तुम्ही या प्रदोष काळामध्ये विशेष करून सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी भगवान शिवांची पूजा करून तुम्ही त्यांच्याकडे सुख शांती समृद्धी भक्ती मागू शकता, जे तुमचं दारिद्र्य दहन करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि विशेष करून रविवारचा दिवस असल्यामुळे सूर्यदेव तुमच्यावर कृपा करतील, उत्तम आरोग्य प्रदान करतील. तुम्ही त्यांना अशा प्रकारची प्रार्थना करू शकता. आणि जे दान आहे ते गरजू व्यक्तींना गोदान किंवा वैष्णवांना असं दान केलं पाहिजे. आणि विशेष करून भक्तिमार्गी भाविकांनी आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करावं. अशा प्रकारचे योग आलेले आहेत. तामसिक आहार करू नका, विशेष करून नॉनव्हेज किंवा मद्यपान अशा गोष्टी टाळा. सोबतच कांदा लसूण अशा प्रकारे तामसिक पदार्थांचाही त्याग केला पाहिजे. आणि विशेष करून त्या दिवशी तुम्ही वादविवाद टाळा, संवाद करा, सत्संग करा. शरीराला तेल लावणं वगैरे असं म्हटले जाते शास्त्रानुसार, तेल लावल्याने आपली एकादशी भंग होते, पण परिस्थितीनुसार तुम्ही या गोष्टीला घेऊ शकता. तर या पापमोचनी एकादशीची कथा काय आहे, तर चैत्ररथ नावाचं एक वन असतं, ज्या वनामध्ये मेधावी नावाचे ऋषी, जे च्यवनमुनी किंवा च्यवन ऋषींचे पुत्र आहेत, अत्यंत मेधावी असल्यामुळे त्यांचं नाव मेधावी ठेवण्यात आलं होतं. आणि भगवान शिवांचे ते महान भक्त होते किंवा आहेत. तर त्यांनी तपस्या आरंभली होती. आणि त्याच वनामध्ये, ते सुंदर वन आहे, त्या ठिकाणी काही अप्सरा फिरत फिरत आल्या होत्या, ज्या ठिकाणी त्या अप्सरांनी एकमेकामध्ये पैज लावली. आणि त्या अप्सरांमध्ये मंजू घोषा नावाची अप्सरा होती. तिने त्या मुनींची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला. आणि असंच काही काळानंतर बराच वेळ मेधावी ऋषींनी त्या अप्सरेकडे दुर्लक्ष केलं, पण कामदेवाने आक्रमण केल्यामुळे त्या ऋषींना शेवटी मंजू घोषाशी मोह झाला, आसक्त झाले. आणि बराच काळ त्यांनी तपस्या सोडून मंजू घोषासोबत रमण करण्यात घालवलं. आणि हजारो वर्ष गेल्यानंतर त्यांचा पूर्ण तेज तप नष्ट झालं. त्या एके दिवशी त्यांना अचानक अशी जाग आली की मी कैक वर्ष या स्त्रीसोबत घालवले. आणि अप्सरा म्हणत होती की आता मला परत जायचे स्वर्गलोकामध्ये, मला आता तुम्ही जाऊ द्या. तर मेधावी ऋषी त्यांना म्हणत होते की आणखी थोडा वेळ थांब, आणखी थोडा वेळ, असं करत करत आणखी कैक वर्ष गेले. मग त्यावेळी एक वेळ त्यांना जाग आली. आणि त्यावेळी त्यांनी त्या मंजू घोषाला शाप दिला की तू पिशाचिनी होशील, तू माझा तपभंग केला, माझं तेज नष्ट केलेलं आहे. तर शेवटी ती बिचारी मेधावी ऋषीच्या शरणी जाते की मी तुमची सेवा केलेली आहे, तर तुम्ही मला अभिशाप द्या आणि मला या शापातून मुक्तीचा मार्ग द्या. तर त्यावेळी मेधावी ऋषी, जे ज्ञानी होते, त्यांनी सांगितले की फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातली पापमोचनी एकादशी कर. पण सध्या त्यांची स्थिती ही नव्हती की त्यांचं जे तपबल नष्ट झालंय ते प्राप्त कसं करायचं, त्यांनी स्वतःमध्ये तो उपाय लावला नाही. ते आपल्या वडिलांकडे गेले, च्यवनमुनीकडे, आणि सर्व परिस्थिती सांगितली. आणि हीच त्यांची विशेष गुणवत्ता पाहून च्यवनमुनीने त्यांना देखील पापमोचनी एकादशीचा श्रद्धापूर्वक व्रत करण्यासाठी सांगितलं. आणि दोघांनीही श्रद्धापूर्वक व्रत करून आपल्या या जे काही पाप त्यांच्याकडून घडलं होतं ते पूर्णपणे नष्ट झालं. आणि त्या अप्सरेला तिचं जे पहिलं स्वरूप आहे अप्सरेचं, स्वर्गातली अप्सरा, ती परत प्राप्त झालं. आणि विशेष करून या मेधावी ऋषींना परत त्यांचं तपोबल प्राप्त झालं. तर अशा प्रकारे ही पापमोचनी एकादशी आहे. आपल्याला विशेष योग आलेले आहेत, आपण या एकादशीचा लाभ घेतला पाहिजे. प्रत्येकाने एकादशीचा व्रत करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं हे मनुष्य जीवन सार्थक करण्याचा नक्की प्रयत्न करा. सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी रहा.